ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण. आज या भागामध्ये अध्याय 8 ते अध्याय 15 या दरम्यानचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, आम्ही आमचा अभिमान विसरून दोघेही भगवान शंकरांचे अखंड नामस्मरण करू लागलो. ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झालेले भगवंताचे ते प्रत्यक्ष रूप पाहण्याची आमच्या मनामध्ये प्रबळ इच्छा निर्माण झाली. शिवशंकर हे सर्वांचे रक्षण करणारे, अहंकारी लोकांच्या अभिमानाचा नाश करणारे आहेत. त्यांना आमची दया आली आणि आमच्या पूजेवरती ते प्रसन्न झाले. त्यावेळी त्या सुश्रेष्ठातून ओमचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. त्या आवाजाबद्दल मी आणि श्रीहरी विष्णू आम्ही विचार करत होतो की तो कोठून ऐकू येत आहे. त्यांनी लिंगाच्या दक्षिण भागामध्ये शाश्वत आदिवर्णाचे रूप पाहिले. उत्तरेला उकार, मध्यभागी मकार आणि शेवटी ओम ध्वनी पाहिले आणि अनुभवले. दक्षिणेकडील सूर्यमालेतील रूप पाहून उत्तरेकडील भागात पाहिले असता अग्नीसारखे ते तेजस्वी दिसू लागले. त्यानंतर ओम पाहिला, जे सूर्य आणि चंद्राप्रमाणे स्थित होते आणि ज्यांचा आरंभ आणि अंत माहीत नव्हता. पण ते कोठून दिसले? या अग्निस्तंभाचा उगम कुठून झाला? हा श्रीहरी विचार करू लागले. त्या अतुलनीय अग्निस्तंभाखाली जाण्याचा निर्णय घेतला. मी आणि विष्णूजी सर्वव्यापी शिवाचे चिंतन करत होतो तेव्हा तेथे एक ऋषी प्रकट झाले. याच ऋषींद्वारे भगवान विष्णूंना कळाले की या शब्दाच्या शरीरासह परमलिंगाच्या रूपामध्ये परब्रह्मस्वरूप महादेवजी अवतरले आहेत. प्रणवाचे पहिले अक्षर आकार हे जगाचे बीज म्हणजे ब्रह्माजी दर्शवते. ओकार या दुसऱ्या अक्षराने सर्वांचे कारण श्रीहरी विष्णू समजले जाते. तिसरे अक्षर मकार हे भगवान शंकरांचे ज्ञान देते. भगवान शिवाच्या लिंगातील ओकार रूप ती दैवी अंडी अनेक वर्ष पाण्यामध्ये राहिली. हजारो वर्षांनंतर भगवान शिवांनी या अंड्याचे 2 भाग केले. मग त्याच्या 2 भागांपैकी पहिला सुवर्णकवटी वरच्या बाजूला स्थित होता, ज्यातून स्वर्गाचा जन्म झाला, आणि कवटीच्या खालच्या भागातून 5 तत्वांसह पृथ्वी प्रकट झाली. त्या अंडापासून चतुर्मुखी ब्रह्मदेवांचा जन्म झाला, जो या सर्व जगाचा निर्माता आहे. भगवान महेश्वरांचे वर्णन अ, उ आणि म या 3 रूपामध्ये केले आहे. म्हणूनच ज्योतिर्लिंग स्वरूप सदाशिव यांना ओम म्हटले जाते. देवेश्वर शिवाला ओळखून श्री विष्णूंनी शक्तिसंभूत मंत्रांनी श्रेष्ठ अभ्युदयाने शोभलेल्या भगवान शिवांची स्तुती सुरू केली. त्याचवेळी जगाचे रक्षण करते भगवान विष्णू आणि मला एक अद्भुत सुंदर रूप दिसले, ज्यांना 5 मुखे आहेत, 10 हात आहेत, कर्पुरासारखे तेजस्वी, परम तेजस्वी, अनेक अलंकारांनी शोभणारे, महान, उदार आणि महापुरुषांच्या लक्षणांनी परिपूर्ण ते होते. ज्यांना पाहून मला आणि विष्णूजींना आनंद झाला. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन आपल्या दिव्य रूपामध्ये स्थिरावले. अशा प्रकारे महादेव आणि भगवती उमा या दोघांचे दर्शन करून आम्ही कृतार्थ झालो. त्यांच्या चरणामध्ये आम्ही प्रणाम केला. त्यानंतर ओम तत्वमसी या महावाक्य दृष्टीला पडले, जे परम उत्तम मंत्ररूप आहे. त्यानंतर धर्म आणि अर्थ यांचा साधक बुद्धिस्वरूप 24 अक्षरांचा गायत्री मंत्र प्रकट झाला. त्यानंतर मृत्युंजय मंत्र, त्यानंतर पंचाक्षर मंत्र. भगवान विष्णूंनी त्या वरदायक शिवांची माझ्यासोबत प्रेमळ शब्दांनी तृप्त मनाने स्तुती केली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान विष्णूंची स्तुती ऐकून शिव अतिशय प्रसन्न झाले आणि देवी उमासह ते तेथे प्रकट झाले. भगवान शिवाला 5 मुखे होती आणि प्रत्येक मुखाला 3 डोळे होते. डोक्यावर चंद्र आणि सर्व अवयवांवर विभूती होती. गळ्यामध्ये नीलकंठ, 10 भुजा आणि अलंकाराने सजवलेले हात. कपाळावर भस्माचा त्रिपुंड होता. त्यांचे हे रूप मंत्रमुग्ध करणारे होते आणि अत्यंत आनंददायी होते. भगवती उमा यांनीही महादेवांसोबत आम्हाला दर्शन दिले. तेव्हा पापाचा नाश करणाऱ्या महेश्वरांनी मला आणि भगवान विष्णूंना श्वासाद्वारे वेदांचा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला गुप्त ज्ञान दिले. वेदांचे ज्ञान मिळाल्यावर विष्णूजींनी विचारले, हे देवा, तुम्ही इतके आनंदी कसे आहात आणि पूजा आणि ध्यान कसे करावे? कृपया आम्हाला त्याबद्दल सांगा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. ब्रह्माजी म्हणाले, नारद, अशा प्रकारे श्रीहरींचे ते वचन ऐकून अत्यंत प्रसन्न झालेल्या कृपानिधान शिवांनी त्यांना एक प्रेमाने गोष्ट सांगितली. शिव म्हणाले, तुम्हा दोघांच्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे. तुम्ही दोघेही महान आहात. माझ्या उजव्या आणि डाव्या अंगातून तुम्ही प्रकट झालेले आहात. माझ्या उजव्या अंगाने लोकपिता ब्रह्मा प्रकट झाले आणि माझ्या डाव्या अंगातून रक्षक विष्णू प्रकट झाले. मी तुमच्यावर खूप खुश आहे आणि तुम्हाला अपेक्षित आता मी तुम्हाला वरदान देतो. तुम्हा दोघांची भक्ती दृढ हो
माझ्या आज्ञेचे पालन करून ब्रह्माजी तुम्ही जग निर्माते व्हाल आणि भक्त विष्णूजी तुम्ही या जगाची काळजी घ्या. भगवान विष्णू बोलले, प्रभू, जर आमच्या भक्तीमुळे तुमच्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न झाले असेल आणि तुम्ही आमच्यावरती प्रसन्न असाल आणि आम्हाला वरदान देऊ इच्छित असाल तर आम्ही हे वरदान मागतो की तुमची अनन्य आणि अखंड भक्ती नेहमी आमच्या हृदयामध्ये राहावी. ब्रह्माजी म्हणाले, नारद, विष्णूजींचे ते शब्द ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले. मग आम्ही त्यांना हात जोडून नमस्कार केला. शिवजी म्हणाले, सृष्टीचे पालन आणि संहार यांचा मी करता आहे. माझे रूप सगुण आणि निर्गुण. मी सच्चिदानंद निर्विकार परब्रह्म आणि परमात्मा आहे. विश्वाची निर्मिती, रक्षण आणि संहार या गुणांमुळेच मी स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि शिव ही नावे धारण करून 3 रूपामध्ये विभागले आहे. मी भक्तवत्सल आहे आणि भक्तांच्या प्रार्थना नेहमी पूर्ण करतो. माझ्या या भागातून रुद्र जन्म घेईल. कर्मकांड आणि उपासनेच्या नियमांमध्ये आमच्यामध्ये फरक असणार नाही. विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र हे तिघेही एकरूप होतील. त्यांच्यामध्ये काही फरक नाही. जो यामध्ये भेद करतो तो कठोर नरक यातना भोगतो. मी स्वतः ब्रह्माजींच्या ललाटातून प्रकट होईल. ब्रह्माजी, तुम्ही विश्वाचे निर्माते व्हा. उमा या नावाने ओळखली जाणारी परमेश्वरी प्रकृती ही देवी आहे. तिची शक्तिभूत वाग्देवी सरस्वती ही ब्रह्माजीची पत्नी असेल आणि दुसरी देवी जी निसर्ग देवीपासून जन्म घेईल ती लक्ष्मीच्या रूपामध्ये विष्णूजींचे सौंदर्य वाढवेल. आणि काली नावाने जन्म घेणारी तिसरी शक्ती रुद्रदेव हा माझा अंश. कामाच्या सिद्धीसाठी ती प्रकाशाच्या रूपामध्ये प्रकट होईल. त्यांचे कार्य निर्मिती, देखभाल आणि विनाश याचे संपादन आहे. तिन्ही लोकांचे पालन करणारा श्रीहरी आत तमोगुण आणि बाहेर सत्वगुण धारण करतो. त्रिलोकाचा नाश करणारा रुद्रदेव आत सत्वगुण आणि बाहेर तमोगुण धारण करतो. आणि त्रिभुवनाचा निर्माता ब्रह्माजी बाहेरून आणि आतून रजोगुणी आहे. महादेवजी पुढे म्हणाले, आता ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांच्या आयुर्बल ऐका. ब्रह्मदेवांच्या 4000 युगांचा दिवस आणि 4000 युगांची रात्र आहे. 30 दिवसांचा महिना आणि 12 महिन्यांचे वर्ष असते. या प्रकारच्या वर्ष प्रमाणानुसार ब्रह्मदेवांचे वय 100 वर्ष आणि ब्रह्मदेवांचे 1 वर्ष हे विष्णूंचे 1 दिवस आहे. तोही असा 100 वर्ष जगेल. आणि विष्णूंचे 1 वर्ष हे रुद्राच्या 1 दिवसा एवढे आहे. तोही 100 वर्ष याच क्रमाने राहील. त्यांच्याचे बोलणं ऐकून विष्णूजींनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा शिरसावंते मानून त्यांनी भगवान शिवांना प्रणाम केला. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले. तेव्हापासून लिंगपूजा सुरू झाली. ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी, आता कृपया ब्रह्माजी आणि नारदांच्या संवादानुसार शिवाची पूजा करण्याची पद्धत आम्हाला सांगा, ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाने शिवाची पूजा कशी करावी? तुम्ही व्यासजींच्या तोंडून काय ऐकले तेही आम्हाला सांगा. सूतजी म्हणाले, हे मुनीश्वर, तुम्ही विचारल्याप्रमाणे एक मोठी गूढ गोष्ट आहे. मी ती ऐकलेली आहे आणि मी माझ्या बुद्धीनुसार ती तुम्हाला सांगतो आहे. पूर्वी व्यासजींनी सनतकुमारांना हा प्रश्न विचारला, तेच आता मी तुम्हाला ब्रह्मा नारद संवादाच्या रूपामध्ये सांगत आहे. ब्रह्माजी म्हणाले, भगवान शिवांची भक्ती ही आनंददायी, शुद्ध आणि शाश्वत स्वरूपाची आहे आणि सर्व इच्छित फळ देणारी आहे. शत्रुभय, दारिद्र्य, रोग, दुःख, वेदना नष्ट करणारी आहे. जोपर्यंत मनुष्य भगवान शंकरांची आराधना करत नाही आणि त्यांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत केवळ दारिद्र्य, दुःख, रोग आणि शत्रूमुळे होणारे दुःख ही 4 प्रकारची पापे त्याला दुःखी करतात. भगवान शंकरांची आराधना केल्याने या दुःखांचा अंत होतो आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होते. त्याला सर्व भोग प्राप्त झाल्यावर शेवटी मोक्ष प्राप्त होतो. भगवान शिवांची पूजा करणाऱ्यांना धन, संतती आणि सुखाची प्राप्ती होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी सर्व इच्छा आणि हेतू साध्य करण्यासाठी नियमानुसार पूजा करावी. ब्रह्ममुहूर्तावर जागृत होऊन गुरुवर्य आणि भगवान शिवांचे स्मरण करावे. त्यानंतर मग माझे स्मरण करून, स्तोत्राचे पठण करून शंकरांचे नाम पद्धतशीरपणे घ्यावे. त्यानंतर उठून दक्षिण दिशेला जाऊन स्वच्छास बसावे. त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जित करावे. त्यानंतर डाव्या हातामध्ये 10 वेळा आणि दोन्ही हात 7 वेळा माती लावून धुवावे. प्रत्येक पायाला 3 वेळा माती लावावी. महिलांनी हाच क्रम करताना हातपाय शुद्ध चिखलाने धुवावेत. दातून नंतर जलाशयामध्ये जाऊन स्नान करावे आणि जेव्हा विशेष देशवेळ येईल तेव्हा मंत्रोच्चार करत स्नान करावे. त्यानंतर निर्जन ठिकाणी बसून विधिवत संध्या करावी
आणि त्यानंतर नियमांचे पालन करून शिवपूजनाचे कार्य सुरू करावे. सर्वप्रथम श्री गणेशांची पूजा करावी. त्यानंतर शिवजींची स्थापना करावी. 3 वेळा आचमन करून 3 प्राणायाम करताना त्रिनेत्रधारी शिवाचे ध्यान करावे. पद्य, अर्ध्य आणि आचमनासाठी पात्र तयार करा. 9 कलश बसवावे आणि कुशाने झाकून ठेवावे. कुशांचे पाणी घेऊन सर्वांनी धुवावे. त्यानंतर सर्व कलशांमध्ये थंड पाणी घालावे. सद्योजतम प्रपद्यामी या मंत्राने भगवान शिवांचे आवाहन करावे. ओम वामदेवाय नमः याचा उच्चार करून भगवान महेश्वरांची आसनावर स्थापना करावी. त्यानंतर ईशान सर्व विद्यानम या मंत्राने आराध्य देवाची पूजा करावी. पाद्य आणि आचमनानंतर अर्ध्य द्यावे. त्यानंतर भगवान शंकरांना चंदन आणि चंदन मिश्रित पाण्याने विधिवत स्नान घालावे. त्यानंतर भगवान शंकरांना पंचामृताने स्नान घालावे. दूध, दही, मध, उसाचा रस, तूप या पंचामृताने स्नान केल्यानंतर प्रणव मंत्राचा उच्चार करताना महादेवांचा अभिषेक करावा. पाण्याच्या भांड्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी घ्यावे. सर्वप्रथम कुश, अपमार्ग, कापूर, चमेली, चंपा, गुलाब, पांढरा कण्हेर, बेला, कमळ आणि चंदन अर्पण करून महादेवांची पूजा करावी. तसेच त्यांच्यावर सतत पाण्याचा प्रवाह पडेल अशी व्यवस्था करावी. पाण्याने भरलेल्या पात्रांनी महेश्वराला स्नान घालावे. मंत्रोच्चाराने पूजा करावी. भगवान शंकरांना धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूल इत्यादी मंत्रांनी अर्पण करावे. भगवान शंकरांच्या चरणी अर्घ्य अर्पण करून पुष्प अर्पण करावे. त्यानंतर महेश्वराला नतमस्तक व्हावे. हातामध्ये फुले घ्यावे आणि भगवान शिवांची क्षमा मागितल्यानंतर म्हणावे, हे कल्याणकारी शिवा, मी नकळत किंवा जाणून बुजून नामजप, उपासना इत्यादी जे काही सत्कर्म केले आहेत ते तुझ्या कृपेने सफल होत प्रसन्न अंतकरणाने भगवान शिवांना फुले अर्पण करावे. प्रत्येक जन्मामध्ये मला शिवभक्ती लाभो आणि शिव माझा आश्रय हो अशी भगवान शिवाला प्रार्थना करावी. त्यानंतर सहकुटुंब देवाला नमस्कार करावा. जो व्यक्ती दररोज भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याला अपेक्षित फळ मिळते. त्याचे सर्व रोग, दुःख, क्लेश संपतात. हे सर्व जाणून नारद अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवांचे आभार मानले आणि ते म्हणाले, तुम्ही मला शिवपूजेची खूप छान पद्धत सांगितली. तुम्ही धन्य आहात. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, ऐक, मी एकेकाळी सर्व देवता आणि ऋषींना बोलावून क्षीरसागराच्या तीरावर भगवान विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न केले. तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे ब्रह्मा आणि इतर देवता, इथे का आलात? तुमची काय इच्छा आहे? मला तुमची समस्या सांगा. ते दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हे ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे देवा, दुःख दूर करण्यासाठी कोणत्या देवतेची सेवा करावी? तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते म्हणाले, हे ब्रह्मा, सर्व दुःख दूर करणारे भगवान शिवशंकर आहेत. ज्या व्यक्तीला सुखाची इच्छा असेल त्यांनी नेहमी भगवान शिवांच्या भक्तीमध्ये मग्न जावे. पूर्वजन्मामध्ये केलेल्या सत्कर्मामुळे आणि शिवभक्तीमुळे पुरुषांना सुंदर वास्तू, अलंकारांनी सजलेल्या स्त्रिया, मनाचे समाधान, धन, निरोगी शरीर, पुत्र पौत्र, अलौकिक प्रतिष्ठा, स्वर्गसुख आणि मोक्ष प्राप्ती होते. जी स्त्री किंवा पुरुष शिवलिंगाची रोज भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्वत्र यश मिळते. ते पापाच्या बंधनातून मुक्त होतात. ब्रह्माजी आणि इतर गणांनी भगवान विष्णूंचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला. हे नारद, शिव उपासना आनंद आणि मोक्ष प्रदान करते. उच्च कुटुंबामध्ये मनुष्य जन्म मिळणे हे फार दुर्मिळ आहे. म्हणूनच मानव रूपामध्ये जन्म घेतल्यानंतर माणसाने शिवभक्तीमध्ये तल्लीन झाले पाहिजे. ऋषीवर्य पुढे म्हणाले, हे सूतजी, आता तुम्हीच सांगा की भगवान शिवांची पूजा कोणत्या फुलांनी करावी? वेगवेगळ्या फुलांनी पूजा केल्याचे काय फळ मिळते? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्यांनो, नारदजींनी हाच प्रश्न ब्रह्माजींना विचारला होता आणि ब्रह्माजींनी त्यांना विविध फुलांनी शिवपूजा करण्याचे महात्म्य सांगितले. ब्रह्माजी म्हणाले, नारद, लक्ष्मी म्हणजे धनाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने कमळ, बेलपत्र आणि शंखपुष्पाने भगवान शंकरांची पूजा करावी. भगवान शंकरांची 1,00,000 फुलांनी पूजा केली तर सर्व पापांचा नाश होऊन लक्ष्मीची प्राप्ती होते. भगवान शंकरांची 1,00,000 फुलांनी पूजा केल्याने सर्व इच्छित फळ प्राप्त होते. मोक्षाची इच्छा असलेल्या पुरुषाने 1,00,000 दर्भांनी म्हणजे दुर्वा अर्पण करून शिवांची पूजा करावी. पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्या पुरुषाने 1,00,000 धोत्र्याच्या फुलांनी पूजा करावी.
कीर्ती मिळवण्यासाठी 1,00,000 अगस्त्य फुलांनी पूजा करावी. तुळशी दलाने भगवान शंकराची पूजा करून भोग आणि मोक्ष प्राप्त होतो. मात्र चंपा आणि केवड्याच्या फुलांनी शिवांची पूजा करू नये. ही दोन्ही फुले महादेवांच्या पूजेसाठी अयोग्य आहेत. याशिवाय सर्व फुलांचा उपयोग पूजेमध्ये करता येतो. महादेवांना तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. हा तांदूळ अखंड असावा. मूढ व्यक्तीने दुधामध्ये साखर मिसळून त्यांची धार शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे देव प्रसन्न होतात आणि उत्तम बुद्धी प्राप्त होते. मनुष्याचे मन दुःखी असेल, कुठेही प्रेम नसेल, दुःख वाढत असेल आणि घरामध्ये नेहमी भांडणे होत असेल तर अशा लोकांनी 10,000 मंत्राचा जप करताना शिवलिंगाला साखर मिश्रित दूध अर्पण करावे. सुगंधी तेल अर्पण केल्याने आनंद घरामध्ये वाढतो. भगवान शंकरांना मध अर्पण केल्याने क्षयरोग नाहीसा होतो. भगवान शंकरांना ऊसाचा रस अर्पण केल्याने प्रसन्नता प्राप्त होते. गंगेचे जल अर्पण केल्याने आनंद आणि मोक्ष प्राप्त होतो. अशा रीतीने या सर्व वस्तू अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा 10,000 जप करावा आणि 11 ब्राह्मणांना भोजन द्यावे. अशा रीतीने शिवांची आराधना करून पुत्र पौत्रांसह सर्व सुखाचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी शिवलोकाची प्राप्ती होते. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवपुराणातील भाग 7 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.